महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, एकसमान कार्यसंस्कृती आणि प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडला प्रतिसाद मिळत आहे. सध्या 70% अधिकारी कर्मचारी नव्या गणवेशात नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत आहेत. या नियमाची 100% अंमलबजावणी होण्यासाठी दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील वर्ग ब ते ड मधील कायमस्वरूपी, मानधन आणि कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा लाइनिंग शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट, तर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस निश्चित करण्यात आला आहे. आरोग्य विभाग, घनकचरा विभाग, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीचा अधिकृत गणवेशच कायम ठेवण्यात आला आहे. ड्रेस कोडचे पालन न करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिन 100 रुपयांचा दंड वसूल करण्याचे अधिकार संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने ड्रेस कोडची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.